एक काळ असा होता, अंबाजोगाई शहराला मराठवाड्याचे पुणे म्हटले जायचे. त्याचे कारणही तसेच होते. मराठवाड्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये कोणतीही घटना घडली तर त्याविरुद्ध प्रतिक्रिया सर्वात प्रथम अंबाजोगाई शहरातून उमटायची. त्यावेळी सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय घटनेविषयी सजग होते. मात्र अलीकडे या सर्व बाबी मागे पडल्या आहेत. अंबाजोगाई शहरामध्ये अनेक घटना घडल्या, मात्र यावर ना कुठल्याही राजकीय पक्षाने, ना सामाजिक संघटनेनं, कुठल्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया सार्वजनिक पातळीवर व्यक्त केल्या नाहीत. त्यामुळे आत्ताही मराठवाड्याचं नक्की अंबाजोगाई शहर पुणे आहे का असा प्रश्न पडतो. कारण या शहरामध्ये अनेक बुद्धिजीवी, नेते, कार्यकर्ते आहेत असा आजपर्यंत समज होता. मात्र अलीकडे या गेल्या 5 वर्षामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये अनेक अशा घटना घडल्या, त्यावर कोणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही. त्यामुळे या घटनाची पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. काल अंबाजोगाई शहरामध्ये एका वसाहतीमध्ये असणाऱ्या घरात कुंटणखाना चालत होता. तो पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी ही कार्यवाही केली, पोलिसांचं कौतुक. मात्र अशा या अप्रिय घटनेच्या संदर्भात यापुढे ही घटना घडणार नाही या संदर्भात कोणीही राजकीय नेता, कार्यकर्ता, सामाजिक संघटना पुढे येऊन प्रशासनाला या संदर्भात बोलायला तयार नाही. मग नेमकं अंबाजोगाईला नेमकं झालं आहे काय? अंबाजोगाईमध्ये कोणी सजग नागरिक, बुद्धिजीवी शिल्लक आहे की नाही असाच जणू प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. कारण ही जी घटना घडली कालची, ही अत्यंत अप्रिय घटना आहे. अशा घटना जर अंबाजोगाईमध्ये वारंवार होत गेल्या तर अंबाजोगाईची जी प्रतिमा होती ती धुळीस मिळायला उशीर लागणार नाही. कारण अनेक अवैध व्यवसायाने अंबाजोगाई शहराला वेढा घालला आहे. मग ते अवैध दारू असतील, अवैध व्यवसाय असतील, दारू, मटका, गुटखा, इतर अनेकही अशा अवैध मार्गाने चालणारे व्यवसाय अंबाजोगाई शहरात जोमात चालत आहेत. या उपरीही पोलिसांनी कालच्या घटनेमध्ये स्वतःहून या घटनेचा पर्दाफाश केला. त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसाचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांची ही कार्यवाही करणारे पोलीस कर्मचारी या अभिनंदनास पात्र आहेत. मात्र समूळ या घटनेचं उच्चाटन झालं पाहिजे अशा प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत. अंबाजोगाई पोलीस आता या कुंटणखान्याच्या संदर्भात काय कार्यवाही करते हे लवकरच समोर येईल. मात्र अंबाजोगाई शहरामधून ज्या सामाजिक संघटना आहेत, सामाजिक नेते, कार्यकर्ते आहेत, यांनीही या विरुद्ध पुढं आलं पाहिजे असं अंबाजोगाईकरांना वाटतंय. नेमकं बघू आता काय होतं ते.